आता केवळ कौरवांचा नाही, पांडवांचाही शंखनाद युद्धभूमीत दुमदुमत आहे. पांचजन्यम हृषीकेशु देवदत्तम धनंजयः पौंड्रम दधमौ महाशंखम भीमकर्मा वृकोदरः अनंतविजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. कृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने सिंहगर्जनेसारखा पौंड्र शंख फुंकला. राजा युधिष्ठिराने अनंत विजय, नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक वाजवला. हे होते केवळ वाद्य नाही, ती होती अंतःकरणातून उमटलेली धर्माची गर्जना. हे सर्व शंख त्यांच्या आत्मबलाचं प्रतीक होतं. शंखनाद म्हणजे आत्मबलाची साक्ष. आवाज तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा त्यामागे असतो ध्येय, श्रद्धा आणि धर्म. पुढच्या भागात युद्धभूमी अजून अधिक तेजस्वी होते. अजून वीर रथी शंख घेऊन उभे आहेत. पहा फक्त भगवद्गीता शॉर्ट्सवर.